रायगड जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून सत्ता राखणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची प्रतिष्ठा यंदा महाविकास आघाडीतून लढत असताना धोक्यात आली आहे। त्यामुळे रायगडमध्ये ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगतदार लढाई बनली होती। शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा प्रभाव असलेल्या रायगडमध्ये भाजपने पूर्ण ताकद लावली होती। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विश्वास व्यक्त केला होता की रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष 100% भाजपचाच असेल। शिवाय रायगड जिल्ह्यातील निवडणुकीसाठी 69.99% मतदान झालं होतं, ज्यात कर्जत आणि उरण या ठिकाणी सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं होतं, तर खालापूर, पेण आणि अलिबागमध्येही चांगलं मतदान झालं। रायगड जिल्ह्यात यावेळी तटकरे विरुद्ध गोगावले या टक्करदार संघर्षाचे चित्र दिसलं। आज जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांचा निकाल जाहीर होणार असून सर्वांचं लक्ष कोण बाजी मारेल याकडे लागलं आहे।